नेहमीच असतं आपलं सर. जे सर्व धर्म समभाव हा वाढला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये तो ठसला पाहिजे. आणि नुसतं वाढून हे होऊन होत नाही, ते आचरणात पण आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आपण जवळपास 4-5 वेळा अध्यक्ष राहिले. 2-4 वेळेस तर नक्कीच. तेव्हाचे काही अनुभव वगैरे शेअर करता? आता त्यावेळेसचे काय अनुभव सांगायचे आता. त्यावेळेस आम्ही पण यांच्या सारखी विद्यार्थी दशेपासून मी चळवळीत आहे. आणि आम्ही चांगल्या तऱ्हेने सक्सेस करून दाखवलेलं आहे या जयंतीमध्ये काम सगळं. अरे बाप, सर्वात भयानक फालतू गोष्ट कोणती असते ती डीजे ना. आता अनेक लोक असं सांगतात की ते मेले देखील सांगतात, इतकं वाईट आहे. आणि ते तिथून जाते वेळेस आपल्याला जी दाहकता जाणवते ती खरी भयानकता असते. म्हणून ते फार चांगला निर्णय घेतला आपण की आपण आंबेडकर जयंतीमध्ये डीजे आपण लावणार नाही. अतिउत्तम. आणि दारू वगैरेच्या भानगडीत पडणार नाही, हा चांगला निर्णय आहे. आंबेडकर जयंती उत्सवामध्ये परिसंवाद किंवा व्याख्याने याच्यावर जास्त जोर दिले जातात. हो, ऐकावं लागत होतं. शिवजयंतीच्या काळात पण तसं होतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस पण तसं होतं. पण आता हळूहळू आपण उत्सवच करायला लागलो. उड्या मारणं, हे करणं, जय जय करणं, घोषणा देणं, मिरवणुका काढणं, याच्यापेक्षा आपण वैचारिक याच्यात सहसा आपण मागे पडलो म्हणायला हरकत नाही. डोक्याचा प्रश्नच येत नाही. डोक्यावर घेऊन नाचणे याच्यातच सर्व ते समजतात. आपल्या कार्यकाळामध्ये आपण अध्यक्ष झाला तेव्हा आपण असे समाजोपयोगी असे कोणते कार्यक्रम राबवले? आम्ही वादविवाद स्पर्धा ठेवायचो, काही क्रीडा स्पर्धा पण ठेवायचो. कारण की आम्ही त्यावेळेस क्रीडावाले होतो. मी कबड्डीचा मराठवाडा विद्यापीठाचा कप्तान आहे. रेसलिंगचा मी औरंगाबाद जिल्ह्याचा 3 वर्षे सतत चॅम्पियन आहे. मराठवाडा विद्यापीठाचा पण मी कलर होल्डर आहे. खो खोचा मी पण कलर होल्डर आहे. आणि माझे सगळे बंधू खेळात खेळाचीही आम्ही स्पर्धा घ्यायचो आणि वादविवाद स्पर्धा ठेवायचो. पाथरीकर कुटुंबाचं नाव मराठवाड्यात फार चांगल्या आदराने घेतले जाते. या 20 वर्षात पाथरीकर कुटुंब राजकीय क्षेत्रावर फार आलीत होत. आता 2 महिन्याभरापूर्वी आपले सून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काय म्हणाले या बाबतीत आपण? त्यावरूनचे नेते निवडून आले का आपण पाठबळ दिलं? नाही, ते सगळे त्यांचे. मी तिथं नुसतं नामधारी होते यावेळेस. आणि मी कोणतीही एखादी सभा पण नाही घेतली, काही केलं नाही. मी फक्त त्यांना कुठं चुकायला लागलं सांगणार, यांना बोलवा, त्यांना बोलवा. आणि आता तुम्हाला ते सांगतो, माझ्या बरोबरचे राजकारणातले तर कोणी नाहीच, जवळजवळ संपलेली त्यांची आहे. त्यांना काही समजतही नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मी काही सांगावं आणि लोकांनी ऐकावं असंही नाही. आणि आता वैचारिक पातळी जवळजवळ ते सांगू नये अशी परिस्थिती आहे. परंतु तरी वरून असो, आमचा पत्न्या राजेंद्र पाथरीकर असो, बाकीचे तिची मित्रमंडळी असो, गावातली आजूबाजूच्या परिसरातली माणसं असो, महिला असो, सर्व जाती धर्माचे लोक असो, यांनी आपले विचार मात्र त्यांनी ओळखले. आता समाज काही बाबतीत हेही पाहतो की कोण कसा आहे, काय पैशाच्या गोष्टीतच चौकट झालेलं आहे. आणि त्यामुळे राजकारण त्यावेळेस तो विषयी काढू नये आता, अशी परिस्थिती आहे. तरी माझ्या सुनेला, आपले गीतांजली पाथरीकराला जवळजवळ 4000 मतांनी लोकांनी निवडून दिलं. त्यात सर्व समाजाचे लोक,
दलित समाज असो, मुस्लिम असो, स्वर्ण असो, सगळ्यांनी मदत केली. शेतकरी असो, व्यापारी असो, विद्यार्थी असो. लोक असेच म्हणायचे की बाबा त्यांच्याकडे होते दारूचे दुकान आणि आपल्या वर कुठे होते शिक्षण संस्था. आता हे निवडून आले तर म्हणतील 2 संस्था शिल्लक काढतील. तो निवडून आला तर 2 दुकानं काढतील. असे लोकांनी प्रचार केला. पण आपण त्या याच्यात काही पण ज्याचे त्याचे आता हे आनंद त्याचा आहे. कोणाला दारू पिण्यात आनंद मिळतो, कशात आनंद मिळतो, आणि घरदार बर्बाद होतो तरी ते त्यांचा आनंद काही ते सोडत नाही. अशाही परिस्थितीत आणि आता तर समाज तुम्हाला तेही सांगतो तर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं खेड्यामध्ये शहरामध्ये व्यसनाधीन लोक प्रचंड प्रमाणात झाले. असंच एकदा म्हणाले होते की जे विद्यापीठात असं चर्चा झाली होती की हे काही जिल्हा परिषद आहे का, नीट वागायचं, नीट बोलायचं. मी त्यावेळेस अध्यक्ष होतो. मी उत्तर दिलं, म्हणलं जिल्हा परिषद कशी असो, तुम्ही कसे असाल, विद्यापीठ कसं असो, पण विद्यापीठामध्ये जर दारूचं दुकान असलं आणि जिल्हा परिषद पुढे दारूचं दुकान असलं तर विक्री कोणाची जास्त होईल? तुम्हीच सांगा. म्हणून असं एकमेकावर कोणी हे बोलू नये. तेवढं ते आपण कसं चांगले आहोत, चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा, एवढंच आपलं मत आहे. सर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं उत्तुंग असं काम आहे. त्यांनी जमिनीच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि एमजीएमच्या माध्यमातून आपलं आहे. मराठवाड्यामध्ये शैक्षणिक संस्था उभारण्यामध्ये आपल्याला त्यामागची काही भूमिका आपण सांगा. कसं आहे, पहिलं काम केलं होतं मराठवाडा विकास आंदोलन आपण पेटवलं होतं. मराठवाडा विकास आंदोलन, आणि तेवढं आंदोलन आता तुम्हाला काही मंडळी तुम्हाला माहित असेल ते आंदोलन कसं होतं. आतापर्यंत मराठवाड्यात तेवढं आंदोलन झालं नाही आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं. आपलं पहिली मागणी ती आपला मुख्यमंत्री पाहिजे मराठवाड्याचा. तर मराठवाड्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण झाले. आपल्याला तिथं वैज्ञानिक हे ना नाही तिथं मिळालंच आपल्याला. पण विद्यापीठाजवळ एक आहे ना विज्ञान संस्था, ते एक आपली मागणी होती, ते आपल्याला मिळालं. आंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज मिळालं. आपलं नांदूर मधमेश्वरचं कॅनॉल, मला वाटतं जगात एकमेव असेल स्पेशल तो कॅनॉल आपल्याला मिळाला. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या आंदोलनाच्या. आणि त्या चळवळीमधूनच मी 72ला जिल्हा परिषदचा सदस्य होतो, बंडखोर सदस्य होतो. पण नंतर मुख्यमंत्री शंकरराव झाले. त्यांनी पहिले जे होते अध्यक्ष उपाध्यक्षाला सांगितलं की राजीनामा देऊन टाका. त्यांनी राजीनामे दिले, नामदेवराव सपकाळ, शामराव पाटील, आणि अध्यक्षपदासाठी बाबुराव औराळकरांना बसवलं आणि उपाध्यक्षासाठी मला बसवलं. आणि मी माझं त्यावेळेस अशी माझ्या स्वप्नात पण नव्हतं की आपल्याला उपाध्यक्ष व्हावं लागेल. पण पहिलं त्यांनी आपलं नाव, पहिले आम्ही तर बंडखोर होतो पण काँग्रेस माइंडेड होतो. त्यामुळे बाळासाहेब पवार असो, बाबुरावजी काळे असो, हे आमचे नेते होते. मग त्यांनी त्यावेळेस कोणला करायचं, मग आपलं ग्रुप, आणि हा शंकरराव चव्हाणचा ग्रुप होता, आणि त्यामुळे त्यांनी ते पहिले हटवले आणि आम्हाला बसवलं. अशा तऱ्हेने आमची हे झाली. आता काही संबंधच येत नव्हता आमचा. आम्ही म्हणजे मोठे मोठे लोक आहे, कोण कशा. बरं त्याच्यात पुन्हा गंमत सांगतो, अशी परिस्थिती होती की काळे साहेबांना वाटत होतं की भिसे साहेबांना व्हावं. ते LLB आहे, वकील आहे, चांगला माणूस, डोळक्यास बँकेचे चेअरमन आहे, त्यांनी व्हावं.
बाळासाहेबला वाटत होतं की साहेबराव पाटील सुलतानपूरकर यांनी व्हावं म्हणून त्यांचे डेलिगेशन देखील गेले शंकररावकडे. पण शंकररावने सांगितलं कोण बाबूराव ते अरे तुरेच घाले कोणी तुझा माणूस म्हणे भिसे असा आहे. यांना विचारलं उपाध्यक्षासाठी मग यांना विचारलं बाळासाहेबला कोण म्हणे हर्षे अण्णा आहे. ते म्हणे या द्वारकाला करून टाका यांच्यापेक्षा द्वारका बरं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली गांधी भवन मध्ये. जकेरिया साहेबांना सुरुवात केली. मी म्हटलं आपलं होणारच नाही आपण होणार नाही म्हणजे आपल्या डोक्यातच नाही. जकेरिया साहेब सांगू लागले पढा लिखा होणार तरुण होणार चळवळीवाला होणार येऊ लागल्याकडे आपल्याकडे. आणि त्यांनी सांगितलं की मैं उपाध्यक्ष के लिए द्वारका पात्रीकर का नाम. एकाने टाळी वाजवली. कारण त्यावेळेस तुम्हाला माहिती आपला स्वभाव कसा होता. माझ्या ऑफिसमध्ये यायला देखील सभासद घातले पण मी असा वागलो त्यांच्याशी की ते परेशान झालं की असं तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला स्वप्नात नव्हतं. आम्हाला वाटे बदमाश असेल गुंडा असेल फालतू धंदे चोर चपाट्या लोकांकडे लुटत असेल असं पण तुमचं कशातच काही नाही. आणि त्यांच्यामुळं ते मग माझ्या बरोबर राहायला लागले यायला लागले. अध्यक्षाच्या वेळेस सगळ्यांनी माझंच नाव सांगितलं सगळ्यांना. हालाकी मी एकटा होतो बरं पंजाबला. त्यावेळेस महाराष्ट्रात दोनच पंजाब मी आणि रणजित देशमुख नागपूरचा आणि औरंगाबादचा मी पात्रीकर. ते लोकांनी हे केलं काळे साहेबांनी माझंच नाव लावून धरलं. आपले हे काजी सलीम साहेब सगळ्यांनी मिळून माझं नाव लावून अध्यक्ष करून टाकले. अशी परिस्थिती होती. आंबेडकर शेअर अध्यक्ष म्हणून आता सगळे झाले. आपण कोणते कार्यक्रम राबवणार समाजाला मी पहिलं सांगितलं की आपण व्यसनाधीन झालेलो आहे आपली सगळी. आणि पुढची पिढी तर अतिशय भयानक आहे. यांना कसं त्याच्यातून बाहेर काढता येईल याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणावर जोर दिला तर सांगतो की आता तुम्ही म्हणा तुम्ही तुमचंच सांगता. माझ्या मुलीचं लग्न झालं. पहिल्या मुलीच्या पत्रिकेवर होतं विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त गेलं शूद्र खचले इकडे एवढे आणत एका अविद्येने. दुसऱ्या पत्रिकेवर होतं इडा पिडा जाऊ बळीचं राज्य. तिसऱ्या पत्रिकेवर होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा. एकाही पत्रिकेवर माझा देवाचा धर्माचा कसलाही फोटो नव्हता काही नव्हता. म्हणून मी तुम्हाला आल्या म्हटलं की आपला आताच्या घडीला आपला पराभव आहे आपल्या विचारसरणीचा फार भयानक होणार आहे. देशाची परिस्थिती अतिशय घातक राहणार आहे असं चाललं. आणि ते होऊ नये म्हणून आपल्या सारख्या लोकांनी समाजामध्ये जाण निर्माण केली पाहिजे की चाललं काय कुठं चाललो आपण कोणते विचार घेऊन चाललो आपण याचाही विचार आपण करता आला पाहिजे. समाजामध्ये ते संदेश आपल्याला बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपल्याला देता आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.